हरे कृष्णा, मी आहे मीना अल्लाट. तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आज मी तुम्हाला शिकवणार आहे 5 योगा आसन जे तुम्ही झोपेतून उठल्या उठल्याही आरामात करू शकतात. पण यासाठी तुम्ही ऑनलाईन क्लासेस पण लावू शकतात किंवा ऑफलाईन क्लासेस पण लावू शकतात. पण तुम्हाला या सगळ्या म्हणजे तुमच्या बिझी शेड्यूलमधून जर तुम्हाला वेळच नसेल तर तुम्ही आरामात माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवरती माझ्यासोबत तुम्ही हे आसन्स करू शकतात डेली रुटीनला. तर यासाठी तुम्हाला आता कुठे बाहेर जाण्याची गरज नाही आहे. तुम्ही उठल्या उठल्या तुमच्या बेडवरती हे आसन्स करू शकतात. तुम्ही झोपेतून उठल्यानंतरही तुम्ही डायरेक्ट आपल्या बेडवरती हे 5 आसन तुम्ही डेली शेड्यूलमध्ये आरामात करू शकतात. तर फर्स्ट आसन मी तुम्हाला लाईंग नटराजन दाखवते. तर यासाठी तुम्हाला आता फक्त तुम्ही जसं झोपला आहात तसं झोपून राहायचं आहे. तुमची स्थिती कुठल्याही साईडला असेल तरी तुम्हाला सरळ इथं असं झोपायचं आहे. सरळ झोपल्यानंतर आपल्याला फक्त आपला श्वास घेऊन पायाला वरती करायचं आणि फोल्ड करत पूर्ण फोल्ड करायचं आहे. ठीक आहे. पायाला फोल्ड केल्यानंतर तो बाजूला लेग म्हणजे आपण उजवा पाय घेतला आहे आणि डाव्या पायाच्या बाजूला असा मी टच केला इथं. आता मी लेफ्ट हँड अपोजिट उजव्या पायाच्या अपोजिट डावा हात घेतला आहे आणि तो मी आपल्या गुडघ्याला पूर्ण प्रेशर देऊन पूर्ण जमिनीवरती टच करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. आणि हळूहळू आपली मानेला विरुद्ध दिशेला फिरवायची आहे. यातून आता पूर्ण हात मी पूर्ण नीला म्हणजे माझ्या गुडघ्याला प्रेशर देऊन पूर्ण जमिनीवर टच केला आणि उजवा हाताला मी पूर्ण सरळ डायरेक्शनमध्ये घेतला आहे आणि होल्ड केला आहे. दोन्ही शोल्डर माझ्या दोन्ही खांदे मी पूर्ण टच केले आहे मॅटला. आता मी होल्ड केलं आहे आणि काउंटिंग तुम्ही मनातल्या मनात 10 काउंटिंग करू शकतात किंवा तुम्ही जोरातही बोलू शकतात. तर मी 10 काउंटिंग तुम्हाला ऐकायला येईल असं जोरात बोलते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यातूनच आता आपल्याला आसनातून बाहेर पडायचं आहे. हळूहळू पूर्ण आपण सरळ होणार आणि पुन्हा उजव्या पायाला पूर्ण सरळ करून पुन्हा दोन्ही हात सरळच्या दिशेला घेतले आहेत. आता पुन्हा मी डावा पायाला फोल्ड केलं. डावा पाय फोल्ड करून पुन्हा मी उजव्या पायाच्या बाजूला ठेवला आहे. दुसरी साईड पण आपण सेम करत आहेत. आता यावरती मी पुन्हा नीळवरती माझा हात ठेवला आहे. गुडघ्यावरती हात ठेवून हळूहळू मी पूर्ण जमिनीवर टच करायचा प्रयत्न केला आणि यातून पूर्ण तुमच्याकडनं जेवढं होत असेल तुम्ही तेवढंच प्रेशर द्यायचं आहे. तुमचं डायरेक्टली पूर्ण टच होणार नाही. तुमच्याकडनं जेवढा होणार तेवढा तुम्ही प्रेशर द्या आणि हळूहळू तो तुमचा पाय खाली जमिनीला टच होणार. आणि पुन्हा तुम्ही आता लेफ्ट हँड पूर्ण स्ट्रेट करायचा आहे शोल्डरच्या लाईनमध्ये आणि अपोजिट साईडला पूर्ण मान वळायची आहे. ट्विस्टिंग करायचं आहे. पुढे इकडे दोघं नी आपला टच आहे. दुसरा पाय पूर्ण सरळ आहे. आता मी होल्ड ठेवलं आहे. पूर्ण दोन्ही भुजा म्हणजे दोन्ही माझ्या शोल्डर जे आहे खांदे पूर्ण टच झाले आहे मॅटला. आता मी काउंटिंग करत आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता पुन्हा मी माझ्या नॉर्मल पोझिशनमध्ये येणार. माझा पाय सरळ केला. आता आपण सेकंड आसन करत आहे पवनमुक्त आसन. पवनमुक्त आसनला माझे दोघं पाय श्वास घेतले आणि दोघं पायाला फोल्ड करून मी चेस्टवरती दाब दिला. तुमचे पाय पोटावरती आले तरी चालेल. ठीक आहे. हळूहळू ते तुमचे चेस्टवरती येणार. आता मी पूर्ण होल्ड ठेवला आहे. पुन्हा श्वास सोडत मी पूर्ण एल्बोच्या म्हणजे तुमच्या हाताच्या कोपऱ्याला पूर्ण दाबून फोल्ड करा. हाताची घडी घालून पूर्ण श्वास सोडत फॉरहेड आणि नी टच करा. डोकं आपलं कपाळ आणि गुडघे टच करायचे आणि नॉर्मल श्वास घेत राहायचा. होल्ड ठेवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळू श्वास घेत वरती खाली यायचं आणि पुन्हा दोन्ही गुडघे आपले हळूहळू सरळ करून पायांना स्ट्रेट करायचं. दोन्ही हात खाली मॅटला आणि पाय पूर्ण दोन्ही सरळ. आपले हात पाय दोन्ही सरळ करून पूर्ण रिलॅक्स व्हायचं आहे. नेक्स्ट आसन आपण आता करणार आहे सुप्तपाद अनुष्ठाना. यासाठी तुम्हाला लेफ्ट लेग पूर्ण अप करायचा आहे. पूर्ण हळूहळू श्वास घेऊन पूर्ण पायाला आपल्याला सरळ करून 90 डिग्रीमध्ये होल्ड ठेवायचा आहे.
90 डिग्रीमध्ये तुमचा नसेल जात तर तुम्ही 60 डिग्रीमध्येही करू शकतात, 30 डिग्रीमध्येही ठेवू शकतात. प्रयत्न करायचा आहे हे आपल्याला पूर्ण 90 डिग्रीमध्ये होल ठेवण्याचा. त्यानंतर आपल्याला हळूहळू श्वास सोडत तुमच्या थाईजला तुम्ही पकडू शकतात किंवा तुम्ही तुमचे हात जिथपर्यंत जातात तुम्ही तिथपर्यंत ग्रिप पकडू शकता, ठीक आहे. किंवा पंजाला तुम्ही पकडू शकतात किंवा तुम्ही थंबला पकडू शकता. तर मी इथे पंजाला पकडलं आहे आणि श्वास सोडत सोडत माझं पूर्ण फॉरहेड मी टच केलं आहे पूर्ण असं. तो ठेवायचं आहे आणि 10 काउंटिंग करायची आपल्याला. पूर्ण पायाला आपल्याला चेस्टवरती दाबून पूर्ण डोकं आपलं म्हणजे फॉरहेड आणि गुडघा, ठीक आहे. आपलं पूर्ण गुडघा आणि कपाळ पूर्ण टच करून होल्ड ठेवायचा आहे. पुन्हा आसनातून बाहेर येऊन श्वास घेत पूर्ण खाली पायाला आपल्याला हळूहळू खाली रिलीज करायचा आहे. आता उजव्या पायाला पण सेम पोझिशन. श्वास घ्यायचा जा आणि हळूहळू पूर्ण पाय सरळ करायचा आहे, ठीक आहे. तुम्ही 60 डिग्रीमध्येही त्याला होल्ड करू शकतात किंवा 30 डिग्रीमध्येही. आता मी पूर्ण पायाला आपल्या चेस्टपासून पूर्ण असं दाबून घेते, जवळ करते पूर्ण. हळूहळू त्याला पूर्ण प्रेस करून पूर्ण गुडघ्यामध्ये पण हळूहळू पूर्ण हाताने दाब देऊन सरळ करायचा प्रयत्न करते. तुमचा जेवढा हात जात असेल तेवढं तुम्ही प्रेशर देऊन हळूहळू सरळ करा. मी इथं माझ्या पंजाला पकडला आहे आणि श्वास घेत पूर्ण आपलं फॉरहेड आणि मी टच केला म्हणजे आपला कपाळ आणि गुडघा पूर्ण टच करून होल्ड ठेवले. 10 काउंटिंग करू शकतात आणि हळूहळू रिलीज करायचं आहे पायाला. पुन्हा हात सोडायचे, पूर्ण पाय हळूहळू खाली जाऊन सरळ करायचा आणि पूर्ण रिलॅक्स करायचं आहे. नेक्स्ट आपण करणार आहे विष्णू आसन. विष्णू आसनसाठी मी आता राईट साईडला टर्न मारला. तुम्ही स्टार्टिंग लेफ्ट साईडनेही तुम्हाला स्टार्टिंग लेफ्ट साईडनेच करायचे आहे, पण मी आता राईट साईडला कॅमेऱ्याला मला फेस करायचं आहे म्हणून मी तुम्हाला राईट साईडला टर्न मारून विष्णू आसनची पोझिशन सांगते. लेफ्ट साईडला राईट साईडला मी टर्न मारला आहे उजव्या दिशेला. हात माझा असा कम्फर्टेबल घेतला मी, सपोर्ट. दोघं पाय माझे पूर्ण बॉडी माझ्या एका लाईनीत झाली आहे. त्यानंतर मी आता आपण हे जे आसन आहे ह्याच्यावरती आपण हे साईड फॅट कमी करण्यासाठी हे आसन करत आहे. यासाठी तुम्हाला हा हात तुम्ही कमरेवरती ठेवू शकतात किंवा नॉर्मल तुम्ही असाही ठेवू शकतात किंवा तुम्ही हा असा जमिनीचा तुम्ही सपोर्ट पण घेऊ शकतात. त्यानंतर मी आता करणार आहे लेफ्ट लेग अप, ठीक आहे. माझा वरचा पाय म्हणजे लेफ्ट लेग. तर लेफ्ट लेगसाठी मी हळूहळू श्वास घेत हळूहळू वरती घेणार आहे. पूर्ण लेग माझा नीमध्ये पण स्ट्रेट आहे आणि पूर्ण वरती हळूहळू वरती घेणार आहे. होल्ड ठेवला. पुन्हा श्वास सोडत पूर्ण खाली आले. हळूहळू मी पूर्ण खाली आले. पुन्हा वरती घेतला श्वास घेत. आपल्याला वरच्या वरती अपडाऊन करायचं आहे. आपल्याला खाली पायाला टच करायचं नाही, फक्त वरच्यावर आपल्याला अपडाऊन करू. असं 10 टाईम तुम्ही अपडाऊन करू शकता. श्वास घेऊन वरती आणि श्वास सोडत खाली. हे अपडाऊन केल्यानंतर 10 काउंटिंग झाल्यानंतर तुम्ही पुन्हा यांना रिलॅक्समध्ये घ्या आणि खाली टच करून तुम्ही येऊ शकतात. आता पुन्हा आपल्याला दुसरी साईड करायची आहे. दुसऱ्या साईडसाठी तुम्ही पूर्ण दुसऱ्या साईडनी पण असं वळू शकतात, पण मला कॅमेऱ्याला फेस करायचं आहे म्हणून मी उठून पुन्हा आपल्या लेफ्ट साईडला येते, ठीक आहे. सेम आसन मी जमिनीवरती हात ठेवला. पूर्ण बॉडी माझ्या एका लाईनीमध्ये घेतली आहे. यात मी पूर्ण आता माझा राईट लेग येतो ह्या साईडला. पुन्हा मी श्वास घेत पूर्ण वरती अप केला. हळूहळू हळूहळू वरती अप केला. तुमचं पूर्ण असा सरळ जरी झाला तरी चालेल, ठीक आहे. मग तुम्ही प्रयत्न करायचा आहे. एवढा तुमचा नाही जाते तर तुम्ही एवढाही उचलला आणि लेग पूर्ण स्ट्रेट करून होल्ड केला. आपले फिंगर्स आहे बोटाचे ते आपल्या फेस साईडला येणार आणि पूर्ण अपडाऊन करायचं आहे. पुन्हा श्वास घ्यायचा, पुन्हा श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत खाली. श्वास घ्यायचा आहे. श्वास घेत वरती
श्वास सोडत खाली, असं हे 10 टाईम तुम्हाला अप डाऊन करायचं आहे. पायाला खाली टच करायचं नाही, फक्त वरच्या वरती तुम्हाला हे अप डाऊन करायचं आहे 10 टाईम. ठीक आहे, 10 काउंट तुम्ही करू शकतात. आता मी रिलॅक्स केलं आहे. हे आहे आपलं विष्णू आसन. विष्णू आसनातनं आता मी बाहेर येते आणि आता करणार आहे आपण वक्रासन. वक्रासनमध्ये तुम्हाला दंडासन आसनमध्ये बसायचं आहे. दोघं पाय सरळ करून दंडासन आसनमध्ये आपण बसलो आणि आपले हात पूर्ण असे शोल्डरच्या लाईनमध्ये घेतले आहे. ठीक आहे, शोल्डरच्या लाईनमध्ये पायाचे बोटं आपले पूर्ण असे वरच्या दिशेला असणार आणि हाताचे तुम्ही इंटरलॉक पण करू शकतात अंगठ्यांना, किंवा तुम्ही दोन्ही थंब असं जॉईंट करू शकतात. आता पूर्ण बॉडी मी स्ट्रेट करून श्वास घेऊन आरामात आपली ब्रीदिंग चालू ठेवायची. हे नॉर्मल श्वास घ्यायचा आणि सोडायचा. यातूनच मी सरळ आपल्या हातांच्या बोटांकडे लक्ष देऊन पूर्ण अशी ट्विस्ट होणार आहे, पूर्ण अशी वळणार. पुन्हा दुसऱ्या साईडला पण पूर्ण लक्ष माझ्या बोटांकडे असेल आणि पूर्ण मी ट्विस्ट होत आहे. असं आपल्याला 10 वेळा करायचं आहे. असं मी हे 10 टाईम केल्यानंतर पुन्हा हात समोर आणायचे आणि खाली असं रिलॅक्स व्हायचे. आता वज्रासन स्थितीमध्ये बसत आहे. वज्रासन स्थितीमध्ये मला दोन्ही गुडघे फोल्ड करून पूर्ण असं गुडघ्यांवरती बसायचं आहे. पूर्ण असं बसले प्रॉपर. बसल्यानंतर आता मी जे आसन करत आहे ते काव आणि कॅट आसन आहे. तर यामध्ये मी दोन्ही हात असे स्प्रेड करणार आहे. आपण हग केल्यासारखं आसन आहे. हातांना दोघं ताण द्यायचं, असं मिठीत घेण्याचा प्रयत्न करतो आहे. पूर्ण हातांना असा ताण द्यायचा, मान वरती करायची आहे. दोघं हात पूर्ण ताणून वरती मानेला पुन्हा मिठीत घेण्यासारखं जवळ असं करायचं आहे. दोघं हातांनी घट्ट असं पकडून घ्यायचं आणि पूर्ण मानेला आतमध्ये पुश करायचं. असे हे 10 वेळा करायचे. पुन्हा हाताला ताण द्यायचा. डोळे बंद करून हे आसन करायचं आहे. असं 10 टाईम तुम्ही हे करू शकतात. तर जे मी तुम्हाला आसन सांगितले आहेत, जेवढे व्हेरिएशन दिलेत, त्याच्यामध्ये तुम्ही 5 किंवा 6 किंवा तुमचं जसं जमेल तसं तुम्ही एका आसनामध्ये 2-2 रिपीट मारायचे. म्हणजे 2-2 वेळा तुम्ही हे सगळं करणार आहात. तर तुम्ही डेली हे 2-2 आसन तुम्ही करा. एक सेट म्हणजे 2-2 रिपीट मारायचे आहे. हे तुम्ही रोज केल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला फरक जाणवणार. प्लस तुम्ही जेव्हा म्हणजे तुम्ही डेली शेड्यूलमध्ये खूप तुमची उठल्यानंतर बॉडी पूर्ण टाईड होते, तर यासाठी तुम्हाला हे आसने केल्यावर तर पूर्ण बॉडीला रिलीफ मिळणार आणि तुम्ही छान फील करणार आणि तुमचा दिवसही खूप छान जाणार. तर तुम्ही थोडा वेळ काढून बेडवरतीच हे तुम्हाला 15-20 मिनटाचं हे आसनं आहेत किंवा 10 मिनटं तुमचे सेट तुम्ही तेवढे करणार, तेवढा तुम्हाला वेळ लागणार ह्या आसनांमध्ये. तुम्ही डेली बेसवरती 2-2 सेट जरी केले एका आसनाचे तरी तुम्हाला खूप फायदेमंद आहेत. तर माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मी डेली बेसवरती नवीन नवीन आसनांचे प्रकार शिकवणार आणि तुम्हालाही माझ्यासोबत हे आसनं करायचे आहेत. माझ्या व्हिडिओमध्ये काहीही स्किप नाही होणार. हे डेली बेसवरती मी जे काही करते ते प्रॉपर तुम्हाला दाखवलं जाणार आहे. तर तुम्ही माझ्या आयडीला सपोर्ट करा. जे मी यूट्यूब चॅनल आहे माझं, त्या माझ्या चॅनलला सपोर्ट करा. असाच तुमचं प्रेम असू द्या आणि मी अजून पुढे तुम्हाला छान छान योगा शिकवणार. तर तुम्हीही माझ्यासोबत हा योगा करा. हरे कृष्णा. धन्यवाद.